श्री सिद्धेश्वर पेठ नवरात्र महोत्सव मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री राम मंदिराच्या देखाव्याचं उद्घाटन करण्यात आलं। 1950 साली स्थापन झालेल्या श्री सिद्धेश्वर पेठ नवरात्र महोत्सव मंडळाचं यंदाचं अमृत महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्रतिकृतीचं उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक दत्ता सुरवसे, माजी उपमहापौर नाना काळे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ट्रस्टी अध्यक्ष रामकुमार सुरवसे, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंतनू गायकवाड, मनीष सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती। देवतेच्या पूजेचं पौरोहित्य व्यंकटेश पंतलू यांनी केलं। करोडो भारतीय जनतेचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभू रामचंद्राची भूमी अयोध्या इथं असलेल्या श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती जिल्हा परिषद चौक इथं उभी केली आहे। सोलापूरकर जनतेला श्री रामलल्लाच्या दर्शनाची अनुभूती या माध्यमातून अनुभवता येणार आहे। तरी जास्तीत जास्त सोलापूरकरांनी रामलल्लाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन उत्सव अध्यक्ष तात्यासाहेब वाघमोडे यांनी केलं आहे। यावेळी उपाध्यक्ष आशिष टेळे, कोषाध्यक्ष रवी साखरे, सहकोषाध्यक्ष अनिल शेंडगे, लेझिम प्रमुख विठ्ठल वाघमोडे, प्रवीण परदेशी, अभिषेक धडे, मिरवणूक प्रमुख राजू आखाडे, गणेश अंजेखाने, अमदास लोखंडे, विक्रांत शेंडगे, राम वाघमोडे, दत्ता रत्न पारखे, सचिन वाघमोडे, ओंकार रणदिवे, अतुल वाघमोडे, अमोल जाधव, गणेश लोखंडे, समर्थ रणदिवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।